आपल्या YouTube चॅनलच्या टायटलमध्ये जो विषय आहे, तो विषय जर तुमचा स्ट्रॉंग असेल, म्हणजेच केमिस्ट्री हा विषय जर तुमचा स्ट्रॉंग असेल, तर अशा विद्यार्थ्यांसाठी अजून एक ऑप्शन आहे, तो आहे बी फार्मसीचा. मग अशा विद्यार्थ्यांसाठी म्हणजे जे इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी सुद्धा अप्लाय करणार आहेत आणि फार्मसीसाठी सुद्धा अप्लाय करणार आहेत. त्या विद्यार्थ्यांसाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. नमस्कार, मी साळुंके सर. साळुंके सर केमिस्ट्रीमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही छानपैकी रिस्पॉन्स देत आहात आपल्या YouTube चॅनलवर. असाच रिस्पॉन्स देत राहा. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून सर्वच्या सर्व व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील. पहा, आपण आलेलो आहोत cet.mahacet.org या वेबसाईटवर आणि त्यामध्ये इथे खाली नोटिफिकेशन्समध्ये पहा, इथे नोटिफिकेशन्स आलेले आहेत. बी फार्मसी प्रॅक्टिस, त्यानंतर DSP डायरेक्ट सेकंड इयर फार्मसी, DSE आणि बी फार्मसी और फार्म डी. मला ज्याविषयी माहिती आहे त्याविषयीच मी माहिती सांगतो. ओके, उगाचच सर्वच विषयांना मी हात घालत नाही. माझा विषय केमिस्ट्री आहे आणि त्याच्याशी रिलेटेड जे ब्रांच आहे, म्हणजे जे काही ग्रॅज्युएशन करायचं आहे मुलांना, त्या कोर्ससाठी जायचं आहे, त्याविषयी मी गायडन्स करणार आहे. ओके, तर याचं नोटिफिकेशन जे आहे ते आपल्या CET सेलच्या वेबसाईटवर आलेलं आहे. काल हे नोटिफिकेशन आलेलं आहे आणि हे नोटिफिकेशन जे आहे ते ऍडमिशन नोटीस फॉर बी फार्मसी और फार्म डी फॉर अकॅडमिक इयर 2025-26 तसंच पुढील म्हणजेच बी फार्मसी प्रॅक्टिससाठी सुद्धा आलेलं आहे आणि इथे डायरेक्ट सेकंड इयर ऑफ फुल टाइम अंडर ग्रॅज्युएट डिग्री कोर्स इन फार्मसी यासाठी सुद्धा आलेलं आहे. आणि जे आता मी थंबनेल मध्ये टाकलं नाही, DSE डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग साठी सुद्धा नोटिफिकेशन आलेलं आहे. तर मी विशेष करून भर देईन इथे बी फार्मसी और फार्म डी. बी फार्मसीवर भर देईन. तुमची 12वी आत्ताच नुकतीच झालेली आहे, तर बी फार्मसीसाठी जरी तुम्ही अप्लाय करणार असाल तर तुम्ही हे रजिस्ट्रेशन करू शकता. सेम तशीच प्रोसेस आहे जसं आपण इंजिनिअरिंग ऍडमिशन ची प्रोसेस केलेली, रजिस्ट्रेशन वगैरे केलेलं. तर हे 3 टाईपचे कॅन्डिडेट्स दिलेले आहेत. महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेटचं ते इथे फर्स्ट टाईप मध्ये ऑल इंडिया असेल, NRI, OCI, PIO असेल, तर ते आपण पाहिलेलं आहे. हे सर्व आपल्याला माहीत आहे, कारण तुम्ही अगोदरपासून जर व्हिडिओ पाहत असाल तर हे सर्व तुम्हाला माहीत आहे. महाराष्ट्र टाईप A, टाईप 2 असं. ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर ऍडमिशन. मग ही वेबसाईट आहे mahacet.org. इथे ऍप्लिकेशनची फी दिलेली आहे आणि इथे ऍक्टिव्हिटी शेड्यूल दिलेला आहे. पहा, इथे ऍक्टिव्हिटी शेड्यूल अजूनही प्रोसेस स्टार्ट झालेली नाहीये. पहा, ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ऍप्लिकेशन अँड अपलोडिंग ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स बाय कॅन्डिडेट फॉर ऍडमिशन ऑन वेबसाईट. किती तारखेला सुरू होत आहे? 7 जुलैला सुरू होत आहे. किती तारखेपर्यंत आहे? 14 जुलैपर्यंत आहे, 5 वाजेपर्यंत. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऍप्लिकेशन 8 तारखेला सुरू होणार आहे हे व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन. आणि 15 तारखेपर्यंत 5 वाजेपर्यंत ते आहे ई स्क्रुटिनी मोड मध्ये. आणि तुम्हाला माहित आहे 2 टाईपचे स्क्रुटिनी मोड आहेत. ई स्क्रुटिनी आहे आणि फिजिकल स्क्रुटिनी सुद्धा आहे. पुढे इथे डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट किती तारखेला येणार आहे? 18 तारखेला येणार आहे. आणि ग्रेव्हियन्सेस पिरियड जो आहे तो 19 जुलै ते 21 जुलै दिलेला आहे. आणि फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती फायनल मेरिट लिस्ट 23 तारखेला येणार आहे. अशाच प्रकारे तुम्ही इथे पहा, बी फार्मसी प्रॅक्टिस. सर, बी फार्मसी आणि बी फार्मसी प्रॅक्टिस मध्ये फरक काय? तर डिफरन्स हा आहे की बी फार्मसी प्रॅक्टिस ही अशा विद्यार्थ्यांसाठी असते की ज्यांनी अगोदर त्यामध्ये फार्मसीमध्ये डिप्लोमा केलेला आहे, त्यानंतर ते त्या प्रॅक्टिसमध्ये होते आणि आता त्यांना एज्युकेशन कंटिन्यू करायचं आहे बी फार्मसीचं. तर बी फार्मसी प्रॅक्टिस हा 2 वर्षाचा कोर्स आहे, डिग्री आहे. आणि त्यामध्ये जे अगोदर त्या फील्डमध्ये आहेत अशा व्यक्तींसाठी बी फार्मसी प्रॅक्टिस आहे. 12वी झालेल्यांना साठी बी फार्मसी प्रॅक्टिस नाही आहे. बी फार्मसी प्रॅक्टिस कोणाला आहे की जे अगोदर पासून
फार्मसीमध्ये आहेत, डी फार्मसी त्यांनी डिप्लोमा केलेला आहे फार्मसीचा, अशा विद्यार्थ्यांसाठी आहे. ओके. त्यानंतर इथे डायरेक्ट सेकंड इयर फार्मसी म्हणजे लॅटरल एंट्री, फुल टाइम अंडर ग्रॅज्युएट डिग्री कोर्स इन फार्मसी, हे डायरेक्ट सेकंड इयर फार्मसी म्हणजे ज्यांनी डिप्लोमा केलेला आहे त्यांना डायरेक्ट सेकंड इयरला जायचं आहे त्यांच्यासाठी. आता सर तुम्ही विचाराल की बी फार्मसी प्रॅक्टिस आणि डायरेक्ट सेकंड इयर. डायरेक्ट सेकंड इयर म्हणजे जे लगेचच आता जाणार आहेत, म्हणजे डिप्लोमा त्यांचा याच वर्षी झालेला आहे आणि ते 25-26च्या बी फार्मसीच्या सेकंड इयरला जाऊ शकतात. बरोबर. बी फार्मसी प्रॅक्टिस काय आहे की ज्यांनी डिप्लोमा खूप अगोदर केलेला आहे, समजा 2-3 वर्ष अगोदर केलेलं आहे आणि त्यांना आता ते कंटिन्यू करायचं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी बी फार्मसी प्रॅक्टिस हा कोर्स आहे. आणि अजून मी तुम्हाला एक सांगेन की ज्यांनी डिप्लोमा इन इंजिनिअरिंग केलेला आहे त्यांच्यासाठी सुद्धा नोटिफिकेशन आलेलं आहे डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग. तर ही माहिती मला तुम्हाला सांगायची होती. म्हणजे ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. हा चॅनल जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत, पालकांपर्यंत पोहोचवा. शेअर करा जास्तीत जास्त हा चॅनल. मी इथे थांबतो. धन्यवाद.